पाथर्डी प्रभागात राजकीय उलथापालट, शिरसाट भाजपमध्ये ठाकरे गटाचे नुकसान होणार का? नाशिक महानगरपालिकेच्या संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे बाळकृष्ण शिरसाट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. या घडामोडींमुळे ठाकरे गटाला धक्का बसला असून भाजपच्या गोटात नव्या प्रवेशांमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. भाजपमध्ये आधीच तिकिटाच्या आशेनं अनेक कार्यकर्ते कार्यरत आहेत. नव्याने आलेल्या नेत्यांना पक्ष सामावून घेतो की यामुळे अंतर्गत नाराजी वाढते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मनपा निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता असून यामुळे इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. आगामी काळात आयाराम गयाराम संस्कृती वाढण्याची चिन्ह आहेत. प्रभागातील सत्ता समीकरणे कोणत्या दिशेनं जातात हे निवडणुकीच्या जवळ आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. शिवसेनेमध्ये अतिशय चांगले प्रभागाच्या या समस्या जर बघितल्या तर प्रभाग क्रमांक 21ला सत्तेशिवाय पर्याय प्रभाग क्रमांक 21मध्ये सगळे रस्ते सर्व प्रकारच्या समस्या आहेत. त्याच्यात सत्ता असल्याशिवाय मला पर्याय नाही. त्यामुळे प्रभागाच्या विकासासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे. निश्चित मला विकास काम करण्याची निर्माण होईल.